Hello friends, welcome back to CSC in Minutes channel. Today we are going to learn about the underfitting and overfitting problem. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अंडरफिटिंग आणि ओव्हरफिटिंगचे प्रॉब्लेम हे आपण अंडरस्टँड करणार आहोत. त्याच्या आधी आपण इम्पॉर्टंट स्टेप टू डेव्हलप द मशीन लर्निंग ॲप्लिकेशन हे बघितले होते. ते 6 स्टेप्स होते आणि त्याच्या आधी आपण टाइप्स ऑफ मशीन लर्निंग बघितले होते. त्याच्यात 3 टाइप्स येतात: सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग आणि रेन्फोर्समेंट लर्निंग. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अंडरफिटिंग अँड ओव्हरफिटिंग. सो अंडरफिटिंग आणि ओव्हरफिटिंग हे शिकण्याच्या आधी आपल्याला 2 कॉन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत, त्या इम्पॉर्टंट आहेत, त्या आपण पहिल्या बघणार आहोत. सो फर्स्ट आहे बायस. बायस म्हणजे काय? बायस म्हणजे अल्गोरिदम किती चुकीचं शिकतो हे सांगणे म्हणजे बायस असते. बायस म्हणजे एरर ड्यू टू इनकरेक्ट अझम्पशन. म्हणजे अल्गोरिदम किती चुकीचं शिकतोय, किती तो चुकीचे व्हॅरियन्स म्हणजे नवीन डेटावर किती चुकीचं प्रेडिक्ट करतो हे व्हॅरियन्स. आणि बायस म्हणजे काय तर किती चुकतंय अल्गोरिदम शिकताना हे. अझम्पशन मेड बाय अ मॉडेल टू मेक अ फंक्शन इझियर टू लर्न. द अल्गोरिदम एरर रेट ऑन द ट्रेनिंग सेट इज अ अल्गोरिदम बायस. And variance means if you train your data on training data and obtain a very low error upon changing the data and then the training the some previous model you experience high error. This is a variance. How much worse the algorithm does on the test set than the training set is known as algorithm variance. So variance म्हणजे थोडक्यात काय इथे लिहून देते, error due to high sensitivity to small changes in data. म्हणजे आपण एखाद्या डेटामध्ये आपल्याला गिवन डेटा आपण दिलेला इनपुट म्हणून आणि त्याच्यात आपल्याला टेस्टिंगसाठी आपण थोडासा चेंज केला तर त्याच्यामध्ये एरर खूप दिसणं, त्याला म्हणतात व्हॅरियन्स. ओके. आणि हे 2 बॅलन्स राहणे. द गोल इज द बोथ बॅलन्स बोथ. मेन काय is to balance both. हे इम्पॉर्टंट आहे. आणि मी तुम्हाला आधीची डेफिनेशन सांगितली, तुम्ही ती आन्सरमध्ये लिहू शकता. सो ती नोट्समध्ये मिळून जाईल. तर आता आपण अंडरफिटिंग म्हणजे काय हे बघणार आहोत. आता इथे डेफिनेशन दिले, जर तुम्हाला आन्सरमध्ये तुमच्या क्वेश्चन आन्सरमध्ये लिहायचे असेल तर a statistical model or a machine learning algorithm is said to have underfitting when it cannot capture the underlying trend of the data. थोडक्यात म्हणजे काय, जर मॉडेलने डेटा नीट समजून घेतलाच नाही तर ते अंडरफिटिंग होतं. म्हणजे काय, जर मॉडेल डेटा जो आपण दिलेला डेटा नीट समजून घेऊ शकत नसेल तर त्याला तो अंडरफिटिंग असं म्हणतात. हे मॉडेल नव्या त्या डेटावर पण काम करत नाही. म्हणजे आधीचंच जर त्याला समजता नाही आला तर तो नवीन कुठनं अंडरस्टँड किंवा प्रोसेस करू शकतो. इफ द मॉडेल हॅज नॉट लर्न पॅटर्न प्रॉपरली इट परफॉर्म पुअरली इवन ऑन अ ट्रेनिंग डेटा. दिस इज अंडरफिटिंग. सो ही एक परफेक्ट डेफिनेशन आहेच. आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला सिम्पल डेफिनेशन सांगितली ती, इफ द मॉडेल has not learned pattern properly it perform poorly even on training data. This is underfitting. इथे लिहून ठेवते.
if the model is not learn patterns properly, it performs poorly, हे जरा खाली सरकवायला पाहिजे. ओके, poorly even on training data. Okay, so underfitting destroy the accuracy of our machine learning model. म्हणजे ह्याच्यामुळे अजून काय होऊ शकतं तर ॲक्युरसी कमी होऊ शकते आपल्या मॉडेलची, की ॲक्युरसी आपल्याला जी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे ती कमी होऊ शकते. अजून एक इथे लिहिते इम्पॉर्टंटमध्ये, हे तुम्ही आन्सरमध्ये लिहिलात तरी चालेल. इट डिस्ट्रॉयस द ॲक्युरसी ऑफ machine learning model. Its occurrence simply means that our model or algorithm does not fit the data well enough. Okay, when some techniques are used to reduce underfitting. This first is increasing model complexity. जर तुम्ही मॉडेलची कॉम्प्लेक्सिटी वाढवलात तर अंडरफिटिंग रिड्यूस होऊ शकतं. किंवा इन्क्रीजिंग नंबर ऑफ फीचर्स परफॉर्मिंग फीचर इंजिनिअरिंग. म्हणजे तुम्ही जर फीचर डायमेन्शन्स इन्क्रीज केलेत तर अंडरफिटिंग कमी होऊ शकतं. रिमूव्ह नॉईज फ्रॉम डेटा. जर आहे तो डेटा जर लर्न करू शकत नसेल तर आपल्याला एक्सेस डेटा म्हणजे नॉईज आपल्याला रिमूव्ह केला तर जो कमी डेटा उरतो त्याच्यावरनं तो मॉडेल व्यवस्थित लर्न करू शकतं. म्हणजे अंडरफिटिंग रिड्यूस होते इथे. रिमूव्ह नॉईज फ्रॉम डेटा, देन इन्क्रीज द नंबर ऑफ इपोक्स और इन्क्रीज द ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग टू गेट बेटर रिझल्ट. म्हणजे आता आपल्याला ट्रेनिंगचं जे नॉर्मल ड्युरेशन असतो, टाईम असतो, त्याच्याऐवजी आपल्याला त्याच्यावर ट्रेनिंग डेटा सेटवर खूप आपल्याला प्रोसेस करावी लागणार. तेव्हा एखादे रिड्यूस होऊ शकतो अंडरफिटिंग. हे असे 4 पॉईंट आहेत. हे तुम्ही आन्सरमध्ये लिहिलात तर अंडरफिटिंग, एक्सप्लेन अंडरफिटिंग और ओव्हरफिटिंग असं आलं तर ह्याच्यात हे पॉईंट लिहिलात तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळू शकतात. आणि हे तुम्हाला कळलं असेल की अंडरफिटिंग थोडक्यात काय जर आहे तर जर मॉडेलने डेटा नीट समजून घेतलाच नाही तर ते अंडरफिटिंग आहे. हे मॉडेल नव्या डेटावर पण काम करत नाही, म्हणजेच काय अंडरफिटिंग. अंडरफिटिंग अजून एक मेन आहे त्याच्यामध्ये. अंडरफिटिंग कॅन बी अवॉइडेड यूजिंग मोर डेटा अँड ऑल्सो रिड्यूस द फीचर बाय फीचर सिलेक्शन. देन अंडरफिटिंग means high variance, high bias and low variance. हे तुम्ही हायलाइट करून ठेवलं तरी आन्सरमध्ये तुम्हाला पेपर चेकरला समजू शकतं. सो नेक्स्ट आहे ओव्हरफिटिंग. Overfitting, a statistical model is said to be overfitted when we train it with a lot of data. आता थोडक्यात काय ओव्हरफिटिंग म्हणजे तर मॉडेल मॉडेलमध्ये ट्रेनिंग डेटावर खूप चांगलं काम करत आहे, पण नवीन डेटा दिला की तो चुकतं आहे. म्हणजे ते मॉडेल जे आहे ना ट्रेनिंग डेटावर खूप चांगलं काम करत आहे. ट्रेनिंग डेटावर जे आपण ट्रेन करतो त्याचं तिथं खूप चांगलं काम करत आहे, पण जेव्हा आपण टेस्टिंग डेटा म्हणजे नवीन डेटा देतो तेव्हा ते चुकतं.
त्याला म्हणतात ओव्हरफिटिंग. व्हेन द मॉडेल मेमराइज द ट्रेनिंग डेटा instead of learning pattern, it fails on new data. म्हणजे आता हे बघा, आता एक आपण पॅटर्न आपल्याला 2-3 प्रॉब्लेम दिले तर आपण तेच बघितले तर ते आपल्याला मेमराईज होतात. पण त्याच प्रॉब्लेमसारखा दुसरा नंबर्स एक्सचेंज करून जर वेगळा प्रॉब्लेम आला तर आपल्याला तो करता नाही आला, म्हणजे हे एक ओव्हरफिटिंग आहे. म्हणजे आपण जे केलेलं ते आठवू शकतो पण त्या कॉन्सेप्टवर दुसरा काही प्रॉब्लेम आला तर आपण तो सोडवू शकत नाही, म्हणजेच ओव्हरफिटिंग. सो इथे मी लिहून ठेवते ओव्हरफिटिंग सिंपल वर्ड्समध्ये. ओव्हरफिटिंग if the model when the model memorize the training data instead of learning pattern, it fails on new data. ह्यालाच आपण म्हणतो अंडरफिटिंग. ओके. The model gets trained with so much of data, it starts learning from the noise and inaccurate data entries in our dataset. Then the model does not categorize the data correctly because of too many details and noise. म्हणजे जेव्हा आपल्याला when model train means एखादं मॉडेल जेव्हा जास्त ट्रेन केलं जातं ते आपल्याला ट्रेनिंग डेटा सोडून ते डेटामध्ये असलेला नॉईज म्हणजे जे आपल्याला उपयोगी नसलेला डेटा त्याच्यावरनं लर्न करायला सुरुवात करतं. आणि जेव्हा पुढे इनॲक्युरेट डेटा एंट्रीज अवर डेटासेटमध्ये आपल्याला इनॲक्युरेट डेटा एंट्रीज करतं. A solution to avoid overfitting is using a linear algorithm. If we have linear data or using the parameters like maximal depth, if we are using decision tree. So overfitting means high variance and low pass. हे हायलाईट जर आन्सरमध्ये केलं तर तुमच्या पेपर चेकरला लगेच लक्षात येईल की हा बरोबर आन्सर हे केलेले आहेत, लिहिलेले आहेत. आता टेक्निक्स टू रिड्यूस ओव्हरफिटिंग्स. ह्याच्यात पण टेक्निक्स जशा आपल्याला तिथे इन्क्रीज मॉडेल कॉम्प्लेक्सिटी करावी लागते जेव्हा आपल्याला अंडरफिटिंग रिड्यूस करायचं असेल. पण इथे वेगळं आहे, इथे इन्क्रीज ट्रेनिंग डेटा, आपल्याला ट्रेनिंग डेटा इन्क्रीज करावा लागतो. त्याच्यानंतर रिड्यूस मॉडेल कॉम्प्लेक्सिटी, मॉडेलची कॉम्प्लेक्सिटी कमी करावी लागते. पाठच्या ह्याच्यात मॉडेलची कॉम्प्लेक्सिटी इन्क्रीज करावी लागत होती. अर्ली स्टॉपिंग ड्युरिंग ट्रेनिंग फेज, म्हणजे आपल्या ट्रेनिंग फेज असते तेव्हा लवकर स्टॉप घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये आधी आपल्याला इन्क्रीज द ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग सेट, आपल्याला ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंग टाईम आपल्याला इन्क्रीज करायचा होता अंडरफिटिंग रिड्यूस करण्यासाठी. पण इथे ओव्हरफिटिंगमध्ये आपल्याला लवकरच स्टॉप घ्यावा लागतो ट्रेनिंग फेजमध्ये. यूज रिजिड रेग्युलरायझेशन अँड लॅसो, हे आपण पुढे बघणार आहोत. 2 कॉन्सेप्ट ह्या खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याचे डिफरन्स पण येतात. यूज ड्रॉप ऑफ फॉर न्यूरल नेटवर्क टू टॅकल ओव्हरफिटिंग, हे असे काही टेक्निक्स आहेत जे आपल्याला यूज करता येतील. सो तुम्हाला आन्सर पेपरमध्ये लिहायचं असेल एक्झाम पेपरमध्ये तर तुम्हाला डायग्राम पण एक ग्राफ पण काढणं बरोबर होईल. सो मी तुम्हाला इथे ग्राफ दाखवते. इथे
आपल्याला असे एका क्वेश्चनमध्ये आपल्याला असे असतात 3 डायग्राम दिलेले असतात. त्याच्यामध्ये आपल्याला ओव्हर फिटिंग, अंडर फिटिंग अँड ॲप्रोप्रिएट फिटिंग म्हणजे नॉर्मल जे फिटिंग असतं त्याच्यातले आपल्याला सिलेक्ट करायचे असतात आणि त्याचे डेफिनेशन वगैरे असा क्वेश्चन येतो. सो आधी आपण अंडर फिटिंगचा ग्राफ काढूया. आपल्याला इझिली 2 कॅटेगरीज सेपरेट करता येतात. हे नॉर्मल फिटिंग मीन्स appropriate fitting and last one overfitting. तुम्ही ह्या डायग्राम आन्सरमध्ये काढू शकता आणि मी दिलेला ह्या व्हिडिओचं एक्सप्लेनेशन पण पुरेसं आहे आन्सरमध्ये मॅक्झिमम थेरी मार्क्स मिळवण्यासाठी. सो या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आज आपण अंडर फिटिंग अँड ओव्हर फिटिंग शिकलो. त्याच्यात आपल्याला 2 कॉन्सेप्ट शिकलं, बायस अँड व्हॅरियन्स हे 2 कॉन्सेप्ट शिकले. So bias means error due to incorrect assumption and variance means error due to high sensitivity to small change in data. And underfitting थोडक्यात म्हणजे if the model has not learned pattern properly it perform poorly on training data. दुसरं म्हणजे आपल्याला ह्याच्यातले underfitting high bias and low variance, high bias and low variance. Okay, then last one overfitting means when the model memorizes the training data instead of learning pattern if fails on new data. Okay, high variance and low bias हे मेन लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला इझिली करता येईल आणि हे टेक्निक्स आपल्याला आन्सरमध्ये लिहिलं तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळू शकतात. सो फ्रेंड्स, this where we learn the common challenges and main concept bias and variance. So friends, हा होता एक छोटा व्हिडिओ आहे पण मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहेत. सो इथेच थांबू. सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू CSA in Minute channel. Thank you.